अशातच जगात काही विशेष आत्म्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यावेळी वेदाच्या नावावर पसरलेले अन्याय, अज्ञान बारकाईने पाहिले, समजून घेतले आणि ते विचार, सिद्धांत चुकीचे समजून नव्या विचारधारेला जन्म दिला आणि लाखोंच्या संख्येत त्यांचे अनुयायी होऊ लागले. तथापि हे महानुभाव देखील वेदाचे वास्तविक व पूर्ण ज्ञाते नव्हते. त्यामुळे पूर्ण सत्याच्या आधारावर नव्हे तर समाजामध्ये व्याप्त झालेले पाखंड व काही स्थापित वाईट गोष्टी दूर करण्यासाठी नवनवीन धर्मग्रंथ आणि नवनवीन मतांचा जन्म झाला. जसे भारतामध्ये जैन स्वामी महावीर द्वारा स्थापित जैन धर्म आणि महात्मा बुद्ध द्वारा स्थापित बौद्ध मत अर्थात धम्म मत. भारताबाहेर जन्मलेल्या मतांचे जन्मदाते आणि त्यांचे मुख्य ग्रंथ खालीलप्रमाणे होते. झरतुष्ट्र द्वारा पारसी मत, ज्यांचे धर्मपुस्तक जिंदावेस्ता सुमारे 3500 वर्षांपूर्वी. अब्राहम व मूसा द्वारा स्थापित यहुदी मत, ज्यांचे धर्मपुस्तक तनख सुमारे 4000 वर्षांपूर्वी. ईसा मसीह म्हणजे येशू ख्रिस्त द्वारा स्थापित ईसाई ख्रिश्चन मत, ज्यांचे धर्मपुस्तक बायबल सुमारे 2000 वर्षांपूर्वी येरुशलममध्ये. मोहम्मद साहेबांद्वारे स्थापित मुस्लिम मत, ज्यांचे धर्मपुस्तक कुराण 1400 वर्षांपूर्वी मक्केमध्ये. या सर्व महापुरुषांनी तत्कालीन समाजात कुप्रथा पाहिल्या, जाणून घेतल्या. ईश्वराच्या उपासनेऐवजी इतरांच्या उपासना करणे हे चुकीचे असल्याचे सांगून एका नवीन विचारासोबत नवीन पंथांची स्थापना केली. जैन व बौद्ध या मतांची स्थापना सध्याच्या भारतातच झाली. अब्राहमद्वारे यहुदी मताची स्थापना मध्य आशियामध्ये करण्यात आली. काही काळानंतर त्याच विचारधारेत काही बदल झाल्या कारणाने विरोधाभासामुळे येशू ख्रिस्तांनी ख्रिस्ती मताची स्थापना येरुशलममध्ये केली. परंतु त्यांच्या विचारामध्ये सुद्धा पूर्णता न जाणवल्यामुळे अनेक विरोधाभासामुळे हजरत मोहम्मद साहेबांनी मुस्लिम मताची मक्कामध्ये सुरुवात केली. या सर्व मतामध्ये काही बाबी वेदसम्मत होत्या, परंतु अनेक बाबी वेदाच्या मूळ ज्ञानाच्या विपरीत होत्या. विचार करण्याची बाब ही आहे की 1,96 कोटी वर्षापर्यंत केवळ एका वेदज्ञानावरच आधारित वैदिक धर्मच पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व मानवांचा धर्म होता. धर्म म्हणजे जीवन जगण्याचे संविधान, धर्म म्हणजे नियम, धर्म म्हणजे कर्तव्य होते. परंतु आता सर्वांचे नियम व कर्तव्ये वेगवेगळी झाली होती. जेव्हा एकाच काळात एकाच ठिकाणी वेगवेगळे नियम असतील तर ते मानणाऱ्यांची सोबत किती लांब काळापर्यंत राहू शकेल. याचा परिणाम म्हणून विवाद होण्यास सुरुवात झाली. राजाचे आचरण, प्रजेचे आचरण वेगवेगळ्या ग्रंथांच्या आधारावर चालू लागले. आपापल्या विचारधारेनुसार राजसत्ता स्थापित करण्यासाठी भीषण युद्धे झाली. त्यांना धर्मयुद्ध म्हटले गेले. विचारांच्या भिन्नतेचा क्रम येथेच थांबला नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा प्रोटेस्टंट, कॅथॉलिक, बाप्टिस्ट, रोमन इत्यादी समूह बनले. मुस्लिम मत देखील शिया, सुन्नी व अन्य लहान लहान गटांच्या रूपात वेगवेगळे वर्ग बनले आणि त्यांच्यामध्येही अनेक छोट्या छोट्या वर्गामध्ये मुस्लिम समाज वाटला गेला. बौद्धामध्ये सुद्धा हीनयान, महायान, जैनामध्ये सुद्धा श्वेतांबर, पीतांबर, नीलांबर, दिगंबर इत्यादी अनेक विभाग बनत गेले. यहुदी मतामध्ये फेरिसीस, सॅडोसिस, इसेन्सिस. पारशी समाजात शहनशाही, कडवी व फसली असे वर्ग बनले. महाभारताच्या नंतर जेव्हा नवनवीन मतांचा उदय होत होता तेव्हा सुद्धा अनेक शुद्ध वेदाचे ज्ञाते उपस्थित होते आणि या परिस्थितीला ठीक करू इच्छित होते. परंतु अनेक कारणामुळे ते असे करू शकले नाहीत. तथापि एक नाव असे आहे जे इतिहासात नेहमी स्मरण केले जाईल आणि त्यांचे नाव होते आदि गुरु शंकराचार्य.
शंकराचार्यांचा जन्म इसवी सनापूर्वी 508 मध्ये केरळ प्रदेशात झाला. लवकरच त्यांनी वेदाची प्रामाणिकता समजून घेऊन बौद्ध धर्माच्या मान्यतांचा विरोध केला आणि पुन्हा भारतात वैदिक धर्माची पायाभरणी केली. परंतु ह्याच कारणामुळे बौद्ध अनुयायी यांना आपला घोर विरोधी मानू लागले. आदी गुरु शंकराचार्य यांनी अनेक शास्त्रार्थ केले, पण अत्यंत अल्प वयात फक्त 32व्या वर्षी ते षडयंत्राला बळी पडून मृत्यू पावले. एक वेळ पुन्हा उभी होणारी वैदिक धर्माची पताका उठता उठता शांतच झाली आणि पुन्हा भारत आपल्या गौरवशाली भूतकाळाला मध्येच सोडून नियतीप्रमाणे अधोगतीकडे जाऊ लागला. याचप्रमाणे आणखी काही छोट्या छोट्या विचारधारासुद्धा छोट्या छोट्या मतांना जन्म देत होत्या. या सर्वांच्या मध्ये एक अशी विचारधारासुद्धा जन्म घेत होती जी यातील कोणत्याही विचारधारेला मानण्यास तयार नव्हती, जिला नास्तिक म्हटले जाऊ लागले. जर वेदांनाच आपली मूळ आस्था मानण्यास सनातन वैदिक धर्माबद्दल बोलायचे तर ते सुद्धा अनेक भागांत विभागले गेले होते. जातीमध्ये वेगळे आणि मतांच्या नावावर वेगळे. शैव संप्रदाय यांचे आराध्य शिव होते, वैष्णव यांचे आराध्य विष्णू होते, शाक्त जे देवीलाच मानत होते, स्मार्त जे परमेश्वराच्या विभिन्न रूपांना एकसारखेच मानतात, रामाचे भक्त, कृष्णाचे भक्त, हनुमानाचे भक्त असे अनेक लहान मोठे संप्रदाय बनले. रामानुज संप्रदाय, वल्लभ संप्रदाय, वैष्णव वैरागी, दास, रामानंदी, निंबार्क, माधव, राधा वल्लभ, सखी, गौडीय. शैवामध्ये सुद्धा शैव पाशुपत, कालदमन व कापालिक या सर्वांमध्ये एक विशेषता व एकरूपता अवश्य राहिली की या सर्वांमध्ये वेदाला ईश्वरीय ज्ञान म्हणून मान्यता अवश्य देण्यात येते. म्हणजे या सर्वच मतसंप्रदायामध्ये वेदाला महान व प्राचीनतम ग्रंथाच्या रूपात मान्यता आहे. एकंदर असे म्हणावे लागते की वेदाच्या चुकीच्या अर्थाच्या प्रचलनास आरंभ होताच आणि शिक्षण व्यवस्थेच्या आधारे योग्यता आधारित वर्ण व्यवस्था नष्ट होताच पृथ्वीवर वेगळ्या ग्रंथांचा, मानवरचित अतार्किक ग्रंथांचा बोलबाला होत राहिला. याच ग्रंथामुळे अनेक मतसंप्रदायांचा उदय झाला आणि ते सर्व एकमेकांचे शत्रू बनत गेले. त्यांच्याच आधारावर देशांच्या सीमा निर्धारित होऊ लागल्या, म्हणजे नवनवीन देश निर्माण होऊ लागले. राजे आपल्या राज्याला बळकट करण्यासाठी पादरी, मौलवी, धार्मिक गुरूचा सहारा, आधार घेण्यास विवश होऊ लागले. धर्म व धार्मिक नेत्यांचा राजांसोबत परस्पर संबंध बळकट होत गेला. जी ख्रिश्चन बहुल राज्ये होती तेथे चर्च व पादरी यांचा बोलबाला झाला. जेथे मुस्लिम राज्य होते तेथे मुस्लिम उलेमांचा बोलबाला होत गेला. आम्ही भारताच्या बाबतीत चर्चा करू तर दिसेल की महाभारत काळानंतर भारतात अनेक विचारधारांनी जन्म घेतला. राज्यसत्ता निरंतर दुर्बल होत गेली. शेकडो वर्षापासून परकीय आमचे गौरवशाली वैभव पाहत आले होते. आमच्या विशाल संपदेची किंमत जाणत होते. आमच्यातील कमतरता, दुर्बलता पाहून, धार्मिक व राजकीय दृष्टीने आम्हाला दुर्बळ असल्याचे पाहून, सामाजिक रूपाने आम्हाला अनेक जातीमध्ये विभागलेले पाहून, आमची धनसंपदा आपल्या अधिकारात घेण्याच्या उद्देशाने विविध प्रपंच रचण्यास सुरुवात केली. वास्तविक पाहता प्रशासकीय व सामाजिक दृष्टीने आम्ही पुष्कळसे दुर्बल झालो होतो, पण धार्मिक आस्था, अंधश्रद्धा असल्या तरी अजून बळकट मुळ्या घट्ट रोवून होत्या. गावोगावी पाठशाळा होत्या. त्यात काही निवडक वर्गाचीच मुले शिकत होती. वेद शिकवणे व शिकवण्याचा क्रम चालू होता. एक एक गाव एका वेदाकरिता समर्पित होते. दुर्दैव हे होते की वेद तर कंठस्थ होते, पण त्यांच्या अर्थाचा सत्यानाश झालेला होता. उदाहरणार्थ गोमेध यज्ञाचा अर्थ होता गोवंश व कृषी यांची प्रगती करणे. त्याचा अनर्थ करून गोमेध याचा अर्थ यज्ञामध्ये गायीचा बळी देणे
किंवा यज्ञात आहुती देणे असा प्रचलित करण्यात आला. अश्वमेध यज्ञाचा वास्तविक अर्थ आपल्या क्षत्रिय धर्माची उन्नती व राज्याचा विस्तार करणे असा होता. त्याचा अनर्थ करून यज्ञात घोड्याची आहुती देणे असा करण्यात आला. अशा अनेक विनाशकारी अर्थामुळे लोकांची श्रद्धा, विश्वास, आस्था वेदांबद्दल कमी होत गेली. या कामामध्ये पुराणे इत्यादींचा देखील खूप मोठा सहभाग राहिला. हे सांगणे कठीण आहे की नक्की पुराणे कधी लिहिली गेली, आणि हे सांगणे पण अत्यंत कठीण आहे की पुराणे मूळ रूपात अशीच होती किंवा त्यांची व्याख्या करताना चुका झाल्या, हानी झाली. परंतु असे नक्कीच म्हणता येईल की पुराणे ही हिंदू धर्माचे ग्रंथ असल्याचे सांगितल्याने अवश्य हिंदू समाजाचे खूप नुकसान झाले. त्यामध्ये कोणी मिसळ प्रक्षेप केली ते सांगता येत नाही, पण आज जे उपलब्ध आहेत त्यांना पाहून त्यांच्यावर धर्मग्रंथ म्हणून कोण विश्वास ठेवेल? अशा अनेक समजुती धर्माच्या नावावर प्रचलित केल्या गेल्या. उदाहरणार्थ, समुद्र पार केल्यास धर्म नष्ट होतो. परिणामी आमचे परदेशात येणे जाणे कमी होत गेले आणि आम्ही व्यापारात कमकुवत होत गेलो. या कारणामुळे अन्य देशांचे लोक व्यापारी म्हणून भारतात येऊ लागले. सर्वात प्रथम अरब व्यापारी केरळमध्ये कालिकट नदीच्या तीरावर आले, व्यापार सुरू केला. त्यासोबतच तेथील मुस्लिम धर्मही आणला. हळूहळू त्यांनी येथे शेती सुरू केली. येथील लहान जाती ज्या उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य यांच्या बळी झालेल्या होत्या त्यांना मुस्लिम बनवले. आपली लोकसंख्या वाढवायला सुरुवात केली. याच काळात भारतात बौद्ध मत वेगाने पसरत होते. बौद्ध धर्माचा भारतात प्रचार प्रसार वाढल्याने जी सर्वात मोठी हानी झाली त्यातील एक आहे सम्राट अशोक यांनी केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार. अहिंसा हा वेदज्ञानाचा एक भाग आहे, परंतु अर्धवट ज्ञान नेहमी हानी पोहोचवते. येथेही जवळपास असेच झाले. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला व आपला राजधर्म विसरला. त्याने आपला विस्तार सोडून दिला. युद्ध इत्यादी कर्तव्य सोडले. सैनिकांच्या क्षमता कमी होऊ लागल्या. शस्त्रांना गंज चढू लागला. विरोधी लोकांना आमच्या देशात येण्याचे रस्ते सोपे होत गेले. अशातच स्वतःचे सैनिकही बंडखोर निघाले. अशोक तर आपल्या शासनकाळात राजा बनून राहिला, परंतु त्याच्या मृत्यूनंतर 40-45 वर्षांनी शानदार मौर्य साम्राज्य पत्त्यांच्या घराप्रमाणे धराशाही झाले. ज्यासाठी अशोकाने चुकीची व्याख्या केलेल्या अहिंसेच्या नीतीलाच कारण मानावे लागेल. येथून मजबूत भारतवर्षाच्या दुर्बल सत्तांचा काळ सुरू झालेला होता आणि वेदाच्या चुकीच्या अर्थांच्या प्रचलनामुळे बौद्ध मताला मान्यता मिळू लागल्याने भारतवर्ष आपल्या सर्वात मोठ्या विनाशाकडे अग्रेसर होऊ लागले. वस्तुतः अहिंसा हा व्यक्तिगत धर्म आहे, व्यवहार आहे, राज्य व सत्तांची गरज नाही. वेदामध्ये सुद्धा अहिंसेला राज्यासाठी उल्लिखित निकषामध्ये अंकित केलेले नव्हते. परंतु सम्राट अशोकाने बौद्ध धर्म ग्रहण केल्यानंतर सर्वजण विपरीत दिशांना जाऊ लागले आणि मोगल आक्रमणकाऱ्यांच्या आक्रमणांचा क्रम सुरू झाला. त्या प्रारंभिक काळात त्यांचा मुख्य उद्देश आमची विशाल वैभवशाली धनसंपदा लुटणे हाच होता. ते आपली सेना घेऊन यायचे आणि आमच्या मोठमोठ्या मंदिरामध्ये ठेवलेली प्रचंड दौलत आणि शहरे गावे उद्ध्वस्त करून त्यांची धनसंपत्ती लुटून घेऊन जायचे. त्यांनी ह्या लुटीच्या दरम्यान आपल्याला कोणताही मजबूत विरोध नसण्याच्या परिस्थितीला पाहून हे जाणले होते की येथील राजसत्ता पुष्कळ दुर्बल झालेली आहे. या यात्रांच्या दरम्यान त्यांनी तत्कालीन आमच्या सामाजिक दुर्बलतांनाही चांगल्या प्रकारे समजून घेतले होते. आमच्या जातीत वाटल्या गेलेल्या समाजाची स्थिती पाहून त्यांना लोभ झाला की येथेच शासक बनून का राहू नये. आमच्या देशावर विदेशी लुटारूंची आक्रमणे तर इसवी सनापूर्वीच सुरू झाली होती. इसवी सन पूर्व 365 मध्ये युनानी आक्रमणकारी सिकंदराने पश्चिमी सीमावर आक्रमण केले. इसवी सन पूर्व 160 मध्ये मितेंडर व डेमेट्रियस, नंतर शक आणि कुशाण आले.
या सर्वांचीच मनीषा येथील बेहिशेबी धनदौलत लुटण्याचीच होती. प्रशासकीय अधिकाराबाबत बोलायचे तर सर्वप्रथम 711 इसवी सनामध्ये अरब शासक मोहम्मद बिन कासिम याने आमच्या कमकुवतपणाचा लाभ घेत सिंध प्रांतावर आपला अधिकार केला. वेळोवेळी अन्य मुस्लिम आक्रमणकारी येत राहिले, लुटलेला माल घेऊन जात राहिले आणि शासनही करीत राहिले. भारतात आपल्या शासनाच्या सीमा वाढवत राहिले. आमची राजकीय व सामाजिक परिस्थिती अशी झाली होती की आम्हाला काही फरकच पडत नव्हता की आमच्यावर कोणी दुसराच राज्य करत आहे. याचा परिणाम हा झाला की आमच्या स्वतःच्याच लोकांची मदत आणि बेईमानी, गद्दारी यामुळे वेगवेगळ्या राजवंशांचा आमच्या देशावर अधिकार होत गेला. वर्ष 1526 मध्ये इब्राहिम लोधीचे भारतावर शासन होते. 1526 बाबर नामक एका मोगल सेनापतीने इब्राहिम लोधीला हरवून भारतात मोगल साम्राज्याचा पाया रोवला आणि पुन्हा याच मोगल राजवंशाने सन 1857 पर्यंत नावालाच का होईना मोगल शासक बहादर शाह जफर याने राज्य केले. जरी बऱ्याच काळाआधीच सन 1757 मध्ये इंग्रजांकडे भारताची वास्तविक सत्ता आलेली होती, तरीसुद्धा त्यांनी बादशहाच्या पदाला आपल्या सुविधेकरिता अस्तित्वात ठेवले. सन 1858 मध्ये विद्रोहाच्या नंतर त्यांनी बादशहाला काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. यामुळे पूर्णपणे मोगल साम्राज्याचा अंत झाला आणि इंग्रजांचे भारतावर एकछत्र राज्य झाले.